नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राधिकाने तिचं लिहिलेलं मत नंदिनी सगळ्यांना वाचून दाखवते. आपण आपल्या मुलांना सगळं काही शिकवतो, तरी सुद्धा ते आपलं सगळं ऐकतातच असं थोडी. परवा ती मला शिकवत होती वेणी कशी घालायची, तेव्हा मी पटकन बोलून गेले, हो आता तू शिकव मला. 9 महिने मी तुला पोटात वाढवलं की तू मूल दत्तक घ्या, कुठलाही संकोच करू नका. दुसऱ्या झाडाची फांदी आपल्या खोडावर कलम करण्यासारखं आहे मूल दत्तक घेणं. सगळ्याच बायका ते ऐकून खूप इमोशनल झालेल्या असतात. माझ्याकडे जी कळी कलम केली तिचा स्वतःचा रंग तर आहेच, पण माझ्याही संस्कारांची स्वभावाची छटा आली तिच्यात. सगळेच टाळ्या वाजवतात. राधिका उठते आणि नंदिनीला मिठी मारते. तेव्हा पण खूप खुश असतो. सगळ्या बायका निघून गेल्यानंतर आशा आणि चित्रा तिथे येतात नंदिनीजवळ. आजचं सेशन खूप छान झालंय. नंदिनी म्हणते, हो असं सेशन आपण वरच्या वर घेत राहूया. दोघी तिथून निघून जातात. मालिनी काकू येतात. त्या म्हणतात, नंदिनी तुला राधिकाबद्दल सगळं माहिती होतं ना, तिने मूल दत्तक घेतल्याचं. तू जेव्हा वाचत होती ना, असं वाटत होतं की तू तुझ्याबद्दल बोलते. एक विचारू, तू आणि जीवा मूल दत्तक घेण्याबद्दल विचार करताय का? तेव्हा नंदिनी म्हणते, हो म्हणजे असं काही नाही. तर मालिनी काकू म्हणतात, अगं पण खूप घाई होईल असं वाटते. आत्ता कुठे तुमच्या लग्नाला 1-1.5 महिना झाला आहे. हे बघ 4-5 वर्ष झाले तरी पण मूल होत नाहीये. मग विचार करूया ना दत्तक वगैरे. आत्ता काही गरज नाही आहे. मालिनी काकू तिथून निघून जातात. तर जीवा येतो. लगेच मान्य केलं. मूल दत्तक का नको? मूल दत्तक घेणं किती छान फिलिंग आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघा जीवा, आत्ताच माझं आईंशी बोलणं झालं. आपल्या लग्नाला काही 10-12 वर्ष झालेली नाही आहे. आई म्हणतात ते काही चुकीचं नाही आहे. आत्ता कुठे 1-1.5 महिना झाला आहे आणि आपण प्रयत्न करतोय ना. सगळी प्रयत्न करून झाली आणि तरी देखील मूल नाही झालं तर आपण दत्तक घेण्याचा विचार करू शकतो. तर जीवा म्हणतो, तोपर्यंत आपण डॉक्टरच बदलत राहायचे का? नंदिनी म्हणते, हो मी आता प्रयत्न करते ना. उपास पण मी सुरू केले. फेलोपियन ट्यूबची सर्जरी करायची की नाही याबद्दल पण मी डॉक्टरांशी सल्ला घेणार आहे. तेव्हा एवढी घाई करायला नको ना. तर जीवा म्हणतो, यापैकी एक बोट चॉईस कर. नंदिनी एक बोट पकडते. जीवा लगेच खाली बसून घेतो. तेव्हा नंदिनी विचारते, काय झालं? तर जीवा म्हणतो, आपण आई बाबा नाही होऊ शकत. तर नंदिनी ते ऐकून हसते. जीवा म्हणतो, अगं मी सिरियसली बोलतोय. तू हसते काय? नंदिनी म्हणते, अहो एवढं पॅनिक व्हायची गरज नाही आहे. जीवा म्हणतो, त्यात चुकीचं काय? मी एक स्वप्न बघितलं होतं. तुझं आणि बाळाचं स्वप्न पाहिलं होतं. आपल्या हातात बाळ असेल, घरभर बाळाचा हसण्याचा आवाज असेल, बेबी पावडरचा वास असतो किती, यावरून आपली रंगलेली चर्चा, या सगळ्यांच्या स्वप्नाचा पाळणा मी बांधून बसलोय ग. पण त्या पाळण्यामध्ये टाकायला बाळच नाही. जीवा खूप इमोशनल झालेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा असं खचायचं नाही, आपलं ठरलं आहे ना? तर जीवा म्हणतो, हो आपलं ठरलं आहे ना, खचायचं नाही, खूप सोडायचे नाही. म्हणून तर हे बघ मी लिहितोय ना, आम्ही आईबाबा होणार, आम्ही आईबाबा होणार. नंदिनी म्हणते, नक्की असंच होणार. तेव्हा जीवा म्हणतो, आपण जेव्हा गुरुजींना विचारलं आमच्या आयुष्यात पाळणा हलेल ना, तेव्हा ते निरुत्तर का झाले? नंदिनी म्हणते, गुरुजींच्या उत्तरावर आपलं संसाराचं उत्तर ठरणार आहे का? जीवा म्हणतो, एकाच घरात आपल्या मोठ्या भावाला जर मूल होणार असेल आणि मला होणार नसेल तर मी ती फिलिंग नाही लपू शकत तुझ्यासमोर तरी. गुड नाईट म्हणून झोपायला निघून जातो. तर दुसरीकडे पार्थनी काव्यासाठी पेन आणलेला असतो. काय लिहिलेलं आहे यावर? पार्थ म्हणतो, फ्युचर IAS काव्या, माझ्या बायकोसाठी. काव्या उठते आणि पार्थला मिठी मारते. काय हो तुम्ही, थँक्यू थँक्यू थँक्यू, भारी आहे गिफ्ट, आयुष्यभर जपून ठेवणार आहे मी हा पेन. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे तुम्ही तुमचा अभ्यास चालू द्या, मी फ्रेश होऊन येतो. काव्या परत अभ्यासाला बसते. तर त्याच वेळेला मळमळ होते. ती पार्थला आवाज देते, पण पार्थ आलो आलो म्हणतो, लवकर काय येत नाही. तेवढ्यात तिने ज्या नोट्स काढलेल्या त्यावरच उलटी होते. पार्थला आवाज देते, पार्थ पटकन या, हे बघा काय झालं. पार्थ बाहेर आल्यानंतर ते पेज कोरडे करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा काव्या म्हणते, मी किती वेळ सांगितलंय माझ्यासाठी बाथरूम फ्री ठेवत जा ना. पार्थ म्हणतो, मला काय माहिती होतं हे सगळं एवढं भयंकर आहे. इथून पुढे मी लक्षात ठेवेल. तर आता बरं वाटतंय. किती मेहनत करून मी त्या नोट्स काढल्या होत्या. 42 पेज लिहिली होती मी. सगळी मेहनत वाया गेली. आता काय करू शकतो त्याला? तेव्हा पार्थ म्हणतो, थांबा आपण काहीतरी करूया. काव्या म्हणते, काही नाही होऊ शकत, आता ते फेकावं लागेल. पार्थ म्हणतो, काव्या हे बघा तुम्ही चिडचिड करू नका, नाही तर आपलं होणारं बाळसुद्धा चिडचिड
थोड्यात थांबतो तर काव्या त्याच्याकडे बघते. तो लगेच तोंडावर बोट ठेवून साईडला बघून घेतो. काव्या म्हणते, पार्थ, बाळ होणं खूप सुंदर गोष्ट आहे हो. एक अद्भुत छान एक्सपिरियन्स आहे. पण आपली वेळ चुकली हो. बघितलं ना काय होऊन बसलंय. पार्थ काव्याला जवळ घेतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेला परत मळमळ होते. ती लगेच वॉशरूममध्ये धावतच जाते. तर बाहेरून रम्या हे सगळं ऐकत असते दोघांचं बोलणं. तिला तर खूप हसू येतं. तोंडावर हात ठेवून हसते. बाळ आईवडिलांना जवळ आणतं असं ऐकलं होतं, पण यांचं बाळ यांना दूर करूनच राहणार. तर नंदिनी किचनमध्ये काम करत असते. तिथे पार्थ येतो तेव्हा नंदिनी म्हणते, काय रात्रीचं जागरण करण्याची सवय लावता की काय? पार्थ म्हणतो, नाही, आज मी आलो तेव्हा जेवलो नव्हतं ना, म्हणून आता भूक लागली म्हणून काहीतरी खायला आलो. तर नंदिनी फ्रूट बाउल देते. कळलं मला काल काय झालं ते, पण काही गोष्टी थोड्या खटकतात आहे. त्याच वेळेला विजय कसा आला तिथे, आणि तुम्ही एवढे शांत असताना एवढे हायपर कसं का झालं त्यावेळेस? पार्थ म्हणतो, हो, मला पण तोच प्रश्न पडला होता. विजय तिथे कसा आला? म्हणजे रम्या हे सगळं ठरवून करते. तिने म्हणते, आपण सुद्धा सगळा प्लॅन करून पुरावे जमा केले पाहिजे, तेव्हा सगळ्यांसमोर रम्याचं सत्य आणता येईल. तर मी तुम्हाला एवढंच सांगू शकते वेल विशर म्हणून, की तुम्ही थोडे शांत राहा. रम्याने कितीही उकसवण्याचा प्रयत्न केला तरीही काही प्रत्युत्तर करू नका. तुम्ही निवांत जेवण करा. म्हणजे हे थोडे रुसले, त्यांना मनवून येते. पार्थ म्हणतो, कशाबद्दल? नंदिनी सांगते, ते मूल दत्तक घेण्याबद्दल थोडंसं चालू होतं ना आमच्यामध्ये, जरा जास्तच मनावर घेतले. पण आईंचं पण म्हणणं पटलं आहे मला. आमच्या लग्नाला कुठे 10-12 वर्ष झाली. एवढ्यात होप सोडून चालणार नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, बरोबर आहे, तुम्ही प्रयत्न चालू द्या, एवढ्यात होप सोडू नका. आणि मला खात्री आहे की काय आहे ना, एकाच घरातल्या 2 भावांना एकाला मूल होत असेल आणि दुसऱ्याला होत नसेल तर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण नंदिनी म्हणते, अरे तुम्हा दोघं भावांचे विचार किती जुळतात. तर पार्थ म्हणतो, पण तुम्ही आशा सोडू नका. आशा ही फुलपाखरासारखी, तुम्ही त्याच्या मागे धावाल तर ते सैरवैर इकडं तिकडं धावेल, पण तुम्ही जेव्हा शांत बसाल तेव्हा ते तुमच्या हातावर येऊन बसेल. आणि मला खात्री आहे लवकरच मला काका म्हणणारी एक चिमणी या घरात लवकर येईल. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी मंदिरातनं जाऊन आलेली असते. त्याच वेळेला तिथे एक लहान मुलगी येते. आई, साबण घेणार का? सगळे डाग निघून जातील. नंदिनी म्हणते, तुला खात्री आहे 100% डाग जातील निघून? 100% खात्री तर कशाचीच नाही आहे. नंदिनी मनातच विचार करते, या छोट्या मुलीने किती मोठी गोष्ट सांगितली, म्हणजे माझी आई होण्याचे चान्सेस अजूनही आहेत. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.